नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप अजिबात करायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। सोबतच एक विनंती असणार आहे, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व ऑफिशियल निर्णयांची ऑफिशियल माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी मदत होईल। चला तर मग थेट माहितीला सुरुवात करूया। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर हप्ता वितरणासंदर्भात महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे पाहणार आहोत। सोबतच पहा, लाभार्थ्यांसाठी आलेली आहे सगळ्यात मोठी खुशखबर, आनंदाची बातमी। अनुदान वाढ संदर्भात माहिती आहे, सप्टेंबर हप्त्यासंदर्भात अपडेट आहे। सविस्तर जाणून घेऊया। तरी सगळ्यात अगोदर आपण सप्टेंबर हप्ता वितरणासंदर्भातली माहिती या ठिकाणी पाहूया। महाडीबीटी पोर्टल 2.0च्या माध्यमातून नवीन नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि या नोटीसच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेली आहे। आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी 4 वाजल्यापासून ते दिनांक 26 ऑगस्ट रोजी 4 वाजेपर्यंत लाभार्थ्यांचे लाभ वितरण करण्याची कार्यवाही RFT फाईल तयार करण्याची जी कार्यवाही ती करण्यात येणार आहे। सदर कालावधीमध्ये महाडीबीटी पोर्टल 2.0 हे उपलब्ध राहणार नाही। लाभ वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोर्टल पूर्ववत सुरू करण्यात येईल, अशा पद्धतीची या ठिकाणी नोटीस आहे। 25 तारखेपासून 26 तारखेदरम्यान हे काम जे आहे ते सुरू असणार आहे, म्हणजेच आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असणार आहे। आता लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात आहे आणि प्रश्न साहजिकच आहे, कारण सप्टेंबर हप्ता वितरणाचा निधी मंजूर झालेला आहे, शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। त्यामुळे शासन निर्णय आलेला असताना, निधी मंजूर झालेला असताना महाडीबीटी पोर्टलवरती नोटिफिकेशन पडते आणि नोटिफिकेशनमध्ये 25 ते 26 दरम्यान, म्हणजे 25 तारीख आणि 26 तारीख या तारखेच्या दरम्यान RFT फाईल तयार करण्याचं काम सुरू आहे किंवा RFTचं काम सुरू आहे, अशा पद्धतीची सूचना देण्यात आल्यामुळे लाभार्थी नक्कीच गोंधळून गेलेले आहेत। एका पद्धतीने पहा, त्यांना आनंद देखील झालेला होता की GR आलेला आहे, नोटीस पडलेली आहे, म्हणजे काय, जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो ऑगस्टमध्येच आपल्याला जमा करण्यात येईल। मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना जाणून घेणं गरजेचं आहे। पहा, आपला GR जरी आलेला असला, दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचा शासन निर्णय आलेला असला, निधी जरी मंजूर झालेला असला, तरी पण महाडीबीटी पोर्टल 2.0च्या वरती जी नोटीस आलेली आहे, जी सूचना आलेली आहे लाभ वितरणाची सूचना, ही तारीख, ही माहिती कुणासाठी आहे, तर ही सूचना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना निधी वितरित करण्यासाठीची। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा शासन निर्णय येऊन सुद्धा खूप दिवस झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा निधी कालच्या तारखेपासून वितरण प्रक्रियेसंदर्भातली नोटीस पोर्टलवरती पडलेला आहे। तुम्हाला माहीत आहे, लाडकी बहीण योजनेसह संजय गांधी निराधार अनुदान योजना असो, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या 100पेक्षा जास्त, 150पेक्षा जास्त योजना महाडीबीटी पोर्टल 2.0च्या माध्यमातून कार्यरत आहेत। त्यांची प्रक्रिया या पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे आणि आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वितरण करण्यासाठी नोटिफिकेशन पडलेली आहे, ना की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यासाठी। दिव्यांग लाभार्थी खुश झालेले होते, चला GR लवकर आला, 24 तारखेला GR आला आणि 25 ते 26 तारखेदरम्यान नोटीससुद्धा पडलेली आहे। त्यामुळे साधारणपणे अपेक्षित होतं की 30 तारखेच्या आतमध्ये हे वितरण होणार। मात्र पहा, काळजी करू नका, लाडक्या बहिणींचं वितरण सध्या सुरू आहे आणि जोपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचं वितरण महाडीबीटी पोर्टल 2.0च्या माध्यमातून पूर्ण होणार नाही, तोपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना हप्ता मिळणार नाही किंवा त्यांचं अनुदान जमा होणार नाही। ही गोष्ट क्लिअर होणं गरजेचं आहे। लगेच तुम्हाला अनुदान जमा होणार नाही, मात्र काळजी करायची नाही। ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचं वितरणाची प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर तुमच्यासाठी सुद्धा नोटिफिकेशन पडेल आणि नोटिफिकेशन पडल्याच्या नंतर RFT फाईलचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर वितरण प्रक्रिया 2 ते 3 दिवसामध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे। म्हणजेच काय, तर इतर महिन्यांची तुलना करता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबरचा हप्ता तुलनेमध्ये लवकर मिळण्याची शक्यता आहे।
आता इथपर्यंत माहिती तुम्हाला कळली असेल. नोटिफिकेशन कुणासाठी आहे, त्याचबरोबर या ठिकाणी पहा सप्टेंबरचा हप्ता कधीपर्यंत जमा होईल. राहता राहिला प्रश्न अनुदान वाढ, जसं की मी सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितलेलं आहे आणि या संदर्भात आता माहिती क्लिअर करूया. अनुदान वाढ या संदर्भातली माहिती. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांसाठीचा GR आलेला होता. त्या GRमध्ये जो निधी अगोदर मंजूर करण्यात आलेला होता त्या निधीमध्ये वाढ झालेली आहे. ते अनुदान वाढलेलं आहे. वितरण करण्यासाठीचा नवीन निधी त्यामध्ये ॲड झालेला आहे. अगोदरचा निधी 126 कोटीच्या आसपास होता आणि त्यानंतर निधी वाढून रक्कम झालेली आहे 131 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी वाढलेली आहे. त्यामुळे नक्कीच लाभार्थ्यांसाठीचा निधी वाढलेला आहे, अनुदान वाढलेलं आहे. फक्त कुठलं शासन निर्णयामधलं तुम्हाला येणारं 2,500 रुपयाचं अनुदान वाढलेलं नाही, हा सुद्धा मुद्दा लक्षात घ्या. आता हे अनुदान कशा पद्धतीने म्हणजे GRमध्ये जे वाढलेलं अनुदान आहे ते कशा पद्धतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविलं जातं, कशासाठी ते वाढवण्यात आलेलं आहे, वितरण प्रक्रिया त्या संदर्भात काय असेल, सविस्तर माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.